हॅलो हॅलो चला मॅचला होईल सुरुवात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफी 2025 ची सेकंड राऊंडची तिसऱ्या रजनीची सेकंड मॅच. सायली 11 महालक्ष्मी तलवडेचे बॅटर संकेत आणि नॉन स्ट्रायकरला साहिल गोडविंदे आणि पहिला बॉलर आहे तो मात्र भूषण. मागच्या सामन्याचा गेम चेंजर भूषण. पहिलाच बॉल समोर खेळले एका धावेचा वेगवान कॉल होता. धाव संख्या ओपन झाली. सायली 11 महालक्ष्मी तलवडे आज संपूर्ण संघ ज्या ताकदीनिशी खेळला. पहिला संघ होता ज्याने विपक्षी टीमला ऑल आउट केलं होतं. ज्या अनुमान वाकस संघाला ऑल आउट करत पराभूत केलं होतं ते सायली 11 महालक्ष्मी तलवडेने. आणि ज्या अनुमान वरई संघाला पराभूत केलं तो मार्केवाडी ब संघ गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. फटका साहिल गोडविंदेच्या बॅटमधून ऑन साइडला. बंटी माळी वेगाने धावलाय. बॅलन्स करत चेंडू त्याने अडवला आणि 2 धावा इथून मिळाल्या. विशाल देखील पोहोचला होता. बंटी माळीने पूर्णपणे स्वतःला बॅलन्स केला आणि 2 चेंडू मध्ये धावा झाल्या. सायली 11 महालक्ष्मी तलवडेच्या 3 धावा. साहिल आणि संकेतला आज आपल्या बॅटिंग मध्ये इथून तडाखेबंद बॅटिंग करावी लागेल. आज संघाला ही मॅच जिंकणं तेवढंच महत्वाचं, कारण मागच्या स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावरती क्वालिफायची मॅच हुकली होती. आता या स्पर्धेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये ती मॅच मिळेल का? अपील आणि बॅट्समन आउट. फलंदाजीतून बाद. धक्का दिलाय. साहिल गोडविंदे बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू डेजर. साहिल गोडविंदे इथून आउट झाला. मॅचची कडा होती. डेंजरस बॅट्समन साहिल गोडविंदे इथून आउट झाला. त्यानंतर सायली 11 महालक्ष्मी तलवडेचा बॅटिंग बॉलिंग मधला सूरज गोडविंदे यांच्या तालमीतला हा हुकमी एक्का रोशन वाघमारे मैदानाकडे वाटचाल करतो. भूषणला पहिल्या ओव्हर मध्ये आणलं मार्केवाडी बी ने. याने मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर मध्ये अवघ्या धावा दिल्या होत्या. त्या मात्र 9 आणि खतरनाक स्पेल त्याने टाकला होता वरई संघाच्या विरोधात. त्या भूषणला पॉवर प्ले मध्ये आणला आणि त्याच्या विरोधात रोशन वाघमारे फुल टॉस. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये चेंडू चाललाय सीमा पार. फटका भारी होता रोशन वाघमारेचा. प्रहार चौका. सायली 11 महालक्ष्मी तलवडेचा धावा 7. भूषणचा हा चेंडू रोशन वाघमारे इथून निर्धाव खेळला. 5वा चेंडू समाप्त झाला. भूषण खरं तर गतीमध्ये थोडा चेंज केला. रोशन वाघमारेची मैदानाच्या आतमध्ये बॅटचा फ्लो बघून त्याने ओळखलं की रोशन इथे आक्रमणच करेल, त्यामुळे थोडा गतीमध्ये चेंजेस आणला आणि 5 बॉल मध्ये 7 धावा आहेत. आता लास्ट बॉल पॉवर प्लेला इथून फिनिश करेल बॉलर भूषण. फटका समोर उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये कॅच स्वीकारली. बॅट्समन रोशन वाघमारेचा खेळ इथून खल्लास. ओव्हर कंप्लीट. धावा 7. सायली 11 महालक्ष्मी टीमला झटका क्रमांक 2. आता करण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 7 धावा. रोशनचा फटका परफेक्ट चेंडू त्याने पिक केला होता. कॅच आउटच्या स्वरूपात तो आउट झाला. तेजस गायकवाड आणि महेश गायकवाड दादा या ठिकाणी रजा घेत असताना दोघांचे मनापासून धन्यवाद की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रॉफीला त्यांनी सदिच्छा भेट दिली. मनापासून थँक्यू. स्कोर येतो 7. ओव्हर 2 मध्ये पहिला बॉल. पहिला चेंडू. खूप ताकद लावली होती संकेतने.
करणच्या साथीला संकेतला आता स्कोर उभारावा लागेल. सायली 11 महालक्ष्मी तडवळ्याला 4 ओव्हरमध्ये किमान 35 पार धावा कराव्या लागतील. मार्केवाडी ब संघाकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे. संख्येसाठी थोडा मागे आला होता, विकेट किपरने चेंडू सोडलाय. स्वतःला इथून थोडा गोंधळामध्ये ठेवत असताना इथून सिंगल कंप्लीट झाली. धावा 8. एकतरी बॅट्समनला एका बाजूने अटॅक सुरूच ठेवावा लागेल, कारण षटकार आणि चौकारांशिवाय बॅटिंगला मजा नाही. सायली 11 महालक्ष्मी तलवडे. रोशन आउट झाले. करणला आता या मॅच मध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल टीम मार्केवाडीच्या विरोधात. फटका करणच्या बॅट मधून आलाय. स्वतः भूषण तिथे पोहोचलाय चेंडू पर्यंत. एकच धाव इथून मिळेल. स्कोर 1 ने वाढेल. स्कोर झालाय तो मात्र 9 धावा. खरं तर ज्या पद्धतीने रोशनने स्टार्टिंग केली होती ना, असं वाटलं की रोशन इथे हवी ठरेल. मार्केवाडी बीच्या गोलंदाजावरती कदाचित गोलंदाजांचा कर्दन काल तो ठरेल, पण त्या परिस्थितीमधून रोशनची विकेट आली आणि आता विशाल ओव्हर नंबर 2 मध्ये स्टेप आउट केलं होतं. स्टंप वरती चेंडू लागलाय. आपिले पंच बघतायत. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथून वापर केला आणि चेक केलं जाईल बॅट्समन आउट आहे की नॉट आउट आहे, याचा डिसिजन तुम्हाला दिला जाईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये आज तिसरी रजनी आणि दुसरी मॅच आहे सेकंड राऊंडची, आणि तिथे डिसिजन पेंडिंग आहे. एक्झॅक्ट स्टंप वरती चेंडू लागल्यानंतर बॅटर पोहोचला होता की नाही याचा निर्णय येईल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. भरपूर कदाचित क्लोज डिसिजन असावा. बॅट हवेत होती का, लाईन पार केली की लाईनला टच आहे का, भरपूर काही प्रश्न आहेत तिसऱ्या पंचांना, आणि वारंवार चेक त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. बॅटर सेफ आहे की नाही ते बघितलं जाईल. आणि एक निर्णय फार महत्वाचा. प्रत्येक संघासाठी एक डिसिजन त्यांची मॅच बदलणारा ठरू शकतो. एकंदरीत पंचांचं चेकिंग सुरू आहे. दुसऱ्या अँगलने, दुसऱ्या कॅमेराने, दुसऱ्या अँगलने देखील ते चेक करतात. कोणत्याही संघावरती कुठलाही अन्याय होणार नाही, कोणत्याही संघाच्या विरोधात निर्णय जाणार नाही याची संपूर्ण खात्री करून तिसरे पंच या ठिकाणी डिसिजन देतील. सर्वजण थांबलेत. एक्झॅक्ट निर्णय कोणत्या टीमच्या बाजूने जाईल योग्य ते तुम्हाला दिसेल. आणि या ठिकाणी निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा. संदीप गायकवाड सरांनी बोट वर केलं. बॅट्समन आउट आहे. संकेतला इथून परतावा लागेल. चला नवीन बॅट्समन आपण एंटर करा. एंट्री करा. चला नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललेत या संघाचं कर्णधार पद स्वीकारत ज्यांनी नवीन संघाची बांधणी केली, आणि सायली 11 महालक्ष्मी तलवडे संघाला ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये आणलंय. मोठ्या स्पर्धामध्ये या संघाला यावर्षी खेळवलं. सावळेची स्पर्धा असू द्या, वाकची स्पर्धा, त्यानंतर याआधी जी स्पर्धा झाली दामाच्या क्रीडांगणावरती त्या देखील स्पर्धेमध्ये खेळला होता सूरज घोडविंदे यांचा संघ. करण इथून बॅटिंग करतो पण संकेत इथून आउट झालाय. साहिल आउट झाला आणि रोशन वाघमारे आउट झालाय. आता सूरज घोडविंदेला मागच्या टुर्नामेंट मध्ये 2 मेला जेव्हा 2 एप्रिलला जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंट मध्ये ज्या पद्धतीने सूरज घोडविंदेने बॅटिंग केली होती, 3 चेंडू मध्ये 3 सलगचे षटकार त्याने ठोकले होते. आज संघाला सूरज घोडविंदेच्या त्या पॉवरफुल पॉवर पॅक परफॉर्मन्सची गरज आहे, आणि सूरज घोडविंदेच्या विरोधात येतो मात्र मार्केवाडीचा विशालचा हा चेंडू बाउन्स चेंडूचा मारा केला. पंचांनी इथून वॉर्निंग देण्यात आली गोलंदाजाला की अशा प्रकारचे चेंडू तुम्ही सातत्याने टाकू शकत नाही. सूरज घोडविंदे इथून पुन्हा आपल्या स्टान्स वरती तयार होईल. पूर्णपणे कॉन्फिडन्स आहे, आणि या मैदानावरती याआधी त्याने षटकार 3 लगातार ठोकले होते, त्यामुळे विथ द कॉन्फिडन्स विथ द बॅट तो रेडी आहे. विशालचा हा चेंडू वेगवान चेंडूचा मारा केला. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून केलाय कंप्लीट. सायली 11 महालक्ष्मी टीमचा स्कोर आहे. नितेश तरे खूप चांगले उत्तम गुणलेखक आहेत, आणि 2 ओव्हर मध्ये धावा फलकावरती 9 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 7 होत्या. रोशन वाघमारे जेव्हा बॅटिंग करत होता अवघ्या 2 धावा आल्या विशालच्या गोलंदाजीवरती. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका मार्केवाडी बस संघ.
मार्केवाडी बस संघ जास्त टीम मीटिंग घेऊ नका. खर तर सुभाष भोईर प्रसिद्ध सुप्रसिद्ध मृदुंगमणी ज्यांचा आपण खरं तर संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये ज्यांना पाहतो ते सुभाषजी भोईर बुवांचं देखील आगमन झालं. सुभाष बुवा आपलं मनपूर्वक स्वागत. मार्केवाडी बस संघाचे ॲज अ प्लेयर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये असतात, पण आज बुवा संघाला बाहेरून पाठिंबा देतात. आणि इथून 2 ओव्हरमध्ये 9 झाल्यात. सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवड्यासाठी करणची बॅट चालणं फार महत्वाचं आहे. जर का करणची बॅट चालली तर सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवड्याला चांगला स्कोर होईल. जसा भारतीय संघाचा किंग विराट कोहली खरं तर यत्र तत्र आणि सर्वत्र विराट कोहलीची जशी बॅटिंग असते ना, कारण विराट कोहलीने IPL मध्ये टोटल 1000 बाउंड्रीज ठोकण्याची डेअरिंग केली. आता तशी डेअरिंग दाखवावी लागेल आणि कॅच ड्रॉप केली. हीच फिल्डिंग पहिल्या राऊंड मध्ये देखील डोकेदुखी ठरली होती. मार्केवाडी बस साठी ही फिल्डिंग या स्पर्धेतली 7वी कॅच ड्रॉप होती. ऋषिकेश होता, आधी देखील त्याने कॅच ड्रॉप केली होती, दुसरी मिस्टेक होती. आणि आता सूरज गोडविंद. आज संघाला कॅप्टन इनिंगची गरज आहे. गोलंदाजाचा हा चेंडू वाट पाहिली, रन साठी धावलाय सूरज, पोहोचलाय. वाईट प्लस सिंगल आहे, स्कोर 2 ने वाढलाय. सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवड्याच्या धावा आहेत त्या 12 धावा आहेत. विराट कोहलीने 1000 वेळा IPL मध्ये 1000 बाउंड्री ठोकणं, मग बाउंड्री मध्ये चौकार आणि षटकारांचा समावेश असतो. कारण आउट ऑफ द पार्क मारण्याची डेअरिंग फलंदाजांना ठेवावी लागते. आणि शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, एकदा तशी ताबडतोब आणि तोडफोड बॅटिंग करावी लागते. गोलंदाज तयार. करण इथून प्रयत्न करतोय, चेंडू बॅट वरती येत नाहीये. गोलंदाजाने इथून अक्षयने आता डॉट बॉल काढला, स्कोर येतो मात्र धावा 12. या अक्षयला जयहनुमान नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत, धावा फलकावरती 12 धावा. समोर करण, फटका भारी आहे, भरपूर उंच आहे, 2 खेळाडू धावलेत. एक्झॅक्ट कोण घेईल, चुकी झाली आणि चेंडू सीमारेखा पार आलाय तो मात्र. फलंदाज करणच्या बॅट मधून चौकार. विशाल आणि भूषण मध्ये कॉलिंग चुकीचं ठरलं. कम ऑन डीजे. ताकद झोकावी लागेल. प्रत्येक बॉल वरती सीमा पार धाडण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्कोर येतो 16. करण इथून डॉट बॉल खेळतो, चेंडूचा पाठलाग करावा लागेल. टप्प्यावरती नियंत्रण आहे गोलंदाजाचा आणि सातत्याने फलंदाजाच्या मुवमेंट कडे त्याचं ऑब्झर्वेशन आहे. त्याला माहिती आहे की करण इथून समोरच्या दिशेने किंवा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलेला आणि सर्वत्र त्याचे देखील पाणी गोलंदाजाची. आणखीन एक डॉट बॉल. करणला एक फटका आल्यानंतर 2 डॉट बॉल त्याने खेळले आणि ओव्हर मध्ये एक चेंडू बाकी आहे. एक बॉल इथून बाकी आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत मात्र 16. बॅटिंग करतोय करण. सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवड्याचा हा फलंदाज एक चौकार ठोकून त्याला थांबवून चालणार नाही, कारण समोर मार्केवाडी बस संघ आहे ज्यांच्याकडे देखील चांगली बॅटिंग लाईन. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव दिली ती मात्र गोलंदाजाने. 17 धावा झाल्यात. किमान जरी 35 झालं ना तरी महालक्ष्मी सायली इलेव्हन तलवडेकडे तो बॉलिंग अटॅक आहे. याच स्पर्धेमध्ये पहिल्या राऊंड मध्ये त्यांनी जयहनुमान वाकस संघाला ऑल आउट केलं होतं 26 धाव संख्येवरती. आता 17 झालं. तिसरं षटक इथून सुरू आहे. फटका भारी आहे करणचा. खेळाडू भरपूर दूरवरून अंतर कापून धावलेत. अडवलाय चेंडू. गुड फिल्डिंग. एफर्ट्स इथून लावले जातात. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त होत असताना आफ्टर 3 ओव्हर टीम सायली इलेव्हन महालक्ष्मी तलवडेचा स्कोर आहे तो मात्र 19 धावा. सूरज गोडविंद आणि करण इथून बॅटिंग करतात. 19 धावा ऑन बोर्ड आहेत आणि इथून आता लास्ट ओव्हर शिल्लक आहे आणि मार्केवाडी बस संघाकडून शेवटच्या ओव्हरसाठी कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. चला बॅक टू द फिल्डिंग व्हा. जास्त टाइम इथून वेस्ट करू नका. आपण टाइम मॅनेजमेंट हा देखील या स्पर्धेचा एक महत्वाचा भाग राहिला. जरी स्पर्धा 9:15 वाजता सुरू झाली असली तरी 2:30 वाजण्याच्या सुमारास आता एकच मॅच बाकी आहे, म्हणजे किमान
3:30 किंवा 3:45च्या आसपास आपण घरी जाऊ. 3 ओव्हर धावसंख्या 19. 19 धावा झालेल्या आहेत. खतरनाक बॅटिंग रोशन वाघमारेची होती. हुकमी एक आउट झाला, साहिल परतला. पण आता सूरज घोडविंदेने देखील आपल्या संघाची कमान सांभाळत असताना करणला साथ दिली आणि आता लास्ट ओव्हर मध्ये आलाय तो अक्षय, ज्याने पहिल्या राऊंड मध्ये 22 धावा ओव्हर मध्ये खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू वेगवान होता, थोडा खाली राहिला. एक्सपेक्टेड हाईट मिळाली नाही चेंडूला आणि त्या कारणास्तव सूरजला असं वाटलं की चेंडू थोडा राईज होईल आणि तो चेंडू थोडा बॉटम साइडने वेगवान गेला. त्या कारणास्तव चेंडू डॉट आलाय. समोर सूरज आहे. आता अक्षय वर्ष सूरज घोडविंदे ही फाईट दमदार राहील. लास्ट ओव्हरला इथून सुरुवात झालेली आहे. धावा आहेत 19. वन मोर डॉट बॉल. अक्षय जो पहिल्या राऊंड मध्ये मार्क ठरला होता, जानवर वरील संघाने 22 धावा ठोकल्या होत्या. गेम प्लॅन चेंज केला मार्केवाडी बने. पॉवर प्लेचा बॉलरला लास्ट ओव्हर मध्ये आणलं आणि लास्ट ओव्हर मध्ये अक्षयची दमदार कामगिरी आहे. सध्या 2 बॉल त्याने डॉट काढलेत. सुभाष बुवा भोईर यांच्या मनाला आवडणारी बॉलिंग करतात आता अक्षय इथून पेश करतोय, कारण सूरज घोडविंदे बॉल कनेक्ट होत नाहीये. एक तरी सूरजचा धमाका बघायला मिळेल का या मॅच मध्ये. फटका समोर खेळाडू तैनात आहे लॉंग ऑफ मध्ये. सिंगल स्कोर मध्ये 1 धावेचे ऍडिशनल स्कोर झालाय. तो धावा फलकावरती 20 धावा. 3 बॉल शेष आहे. 3 बॉल मध्ये किती धावा उभारेल करण. सायली 11 महालक्ष्मी तलवडे टीम साठी एक फायटिंग टोटल अपेक्षित स्कोर उभा करेल का 3 बॉल मध्ये. अपील आणि बॅट्समन आउट. LBW फलंदाजीतून पा. वरती धावा आहेत त्या मात्र 20. सायली 11 महालक्ष्मी तलवडे सराचे भरपूर पाठीराखे आलेत. नंदू माळी दादा देखील आता आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि काय गोलंदाजी केली मार्केवाडी ब संघाने. करणने देखील हा चेंडू सोडण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. 2 बॉल बाकी. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 20 धावा संख्या स्कोर कार्ड वरती आहे. 20,000 शेतकऱ्यांचा मोर्चा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधान मंडळावरती नेला होता, त्यावेळी बाबासाहेबांमुळे कर्जत खोती प्रथा कायद्याने बंद झाली होती आणि आता इथे कॅच ड्रॉप झाली. 2 धावांचा प्रयत्न इथून सक्सेसफुल. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा मिळते. स्कोर कार्ड येतो मात्र 22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची ही 3री रात्र. स्कोर कार्ड वरती धावा ऍड झाल्या. 2 धाव संख्या ती मात्र 22. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळेच खरं तर शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कर्ज, कृषी उत्पन्न बाजार समिती यांची देखील सोय झाली होती आणि खोती प्रथा बंद करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ती कामगिरी विसरून चालणार नाही. आणि इथून मात्र बॅलन्स केलं स्वतःला. घसरला खेळाडू. एक्झॅक्ट काय घडलं हे बघायचंय. 2 तर कंप्लीट झाल्या होत्या आणि 17 इथून कंप्लीट. 2 धावा. बाउंड्री आहे की नाही. एकच धाव झाली का बॅट्समन. 2 धावा मिळतील. स्कोर कार्ड वरती 2 धावा ऍड करा नितेश सर. धावा संख्येवरती स्कोर कार्ड टोटल स्कोर तुम्ही बघू शकता. धाव संख्या 24. धावा संख्या झालेली ती मात्र 24. लक्ष इथून सेट झाले ते 25 धावा. 24 चेंडू आणि 25 धावा. अर्बन संघाचा कर्णधार आपण स्टेज कडे येऊनच थांबा. हा सामना जसा संपेल तसा लगेच आपण क्वालिफाय मॅचला इथून सुरुवात करणार आहोत. अवघ्या 24 धावा बनवल्यात. महत्वाचे आघाडीचे फलंदाज आउट झाले. रोशन वाघमारे, साहिल घोडविंदे, संकेत, करण आणि सूरजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण अखेरकार त्यांना 24 पर्यंतच मजल मारता आले आणि 25चा टार्गेट इथून सेट झाले. सोमनाथ कांबरे यांच्याकडे एक तरी चेंडू गेला असता तरी कदाचित डाईव्ह त्यांनी लगावली असती पण तशी संधी त्यांना आली नाही.
भूषणने आणि तशी गरजही त्यांना लागत नाही. बंटी माळीने काय बॅलन्स केला असं वाटलं की कदाचित यावेळेस त्यांचं ओझं जमिनीवर पडेल, पण भूषणने, विशालने, अक्षयने आपल्या गोलंदाजीची पुन्हा ताकद दाखवली. नंदूने आज चांगली बॉलिंग केली आणि 4 ओव्हरमध्ये 24 पर्यंत थांबवले. 25चं टार्गेट आहे. चला खुरमबाई यांना विनंती करेल की चेंडू आपण पुरवा आणि मानाची आकर्षक सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी कोणता खेळाडू ते सायकलचा विनर होईल आपल्याला बघायचं आहे. 25चं अवघड लक्ष. बॅट्समन इथून लगेच आपले ओपनिंग बॅटर तयार करा. मार्केवाडी ब R1 संघाच्या विरोधात मार्केवाडी ब संघ येईल की सायली 11 महालक्ष्मी तलवडे येईल. स्कोर जरी कमी वाटत असला तरी पहिल्या राऊंड मध्ये जी बॉलिंग केली होती महालक्ष्मी सायली 11 तलवडेने ती विसरून चालणार नाही. वाकस संघाला 5 ओव्हर आतमध्ये 26 धावसंख्येवरती ऑल आउट केलं होतं. चला बॅट्समन निघालेत. भूषण आणि विशाल या ठिकाणी सलामीच्या भूमिकेत निघतात. चेंडू चेकिंग करतो सोमनाथ कांबरी आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. 24 मध्ये 25 पाहिजे. चला बॅट्समन बॅट घेऊन लवकर आपण रवाना व्हा. जास्त अधिकचा वेळ खर्च करू नका कारण आजची रात्र खरं तर लेट मॅचेसला सुरुवात झाली. हवा मैदानावर असल्या कारणाने, वारा जोराने वाहत असल्या कारणाने आज मॅचेसला लेट सुरुवात झाली. त्याबद्दल प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी देखील व्यक्त केली. पण उद्या ठीक 6:45 वाजता उद्याचा पहिला सामना होणार आहे. त्या संघांनी रिपोर्टिंग करा. परी 11 नेवाली आणि अजमेरा 11 दामत टीम उद्या 6:45 वाजता आपण रिपोर्टिंग करा आणि ठीक 7 वाजता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आज दोन्ही संघांना आम्ही इन्स्ट्रक्शन देतोय की उद्या 6:45 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 24 चेंडू आहेत आणि विजयासाठी लक्ष्य कंपल्सरी 25. आता पुन्हा आधी पहिल्या राऊंड मध्ये जो ऑल आउट दिला होता ना विपक्षी टीमला तसा ऑल आउट आता मार्केवाडी बस संघाला द्यावा लागेल. सायली 11 महालक्ष्मी तलवडे आणि काय संकल्पना राबवली. खुरमबाई असतील, त्याचबरोबर जावेदबाई, संदीप गायकवाड सर, योगेश ढोळे सर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने काय संकल्पना राबवली. आणि पहिल्यांदाच कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंट मध्ये तुम्हाला सर्कलच्या सभोवताली अगदी पेटणारी लाईट जे आकर्षण आहे या क्रीडांगणाचं. दामतच्या क्रीडांगणावरती ही चमचमणारी 30 यार्ड सर्कलची लाईट मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेते आणि मॅचला इथून सुरुवात. गेम इज ऑन. पहिलाच बॉल हवेत आहे. पकडली कॅच. बॅट्समन विशाल इथून शून्यावरती बाद. गोल्डन डकचा ठरलाय तो शिकार. आता पहिला धक्का म्हणजे स्टार्टअप चांगलं झालंय. मॅच रंगतदार होईल. कमॉन डीजे. चा टार्गेट आहे. बंटी माळी मैदानाच्या आतमध्ये चाललेत. स्कोर जरी कमी वाटत असला तरी देखील हा स्कोर थांबवण्यासारखा आहे. सायली 11 महालक्ष्मी तलवडेने जर का मार्केवाडी बस संघाला ऑल आउट केलं तर कदाचित सामना त्यांच्यासाठी जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. विकेटच घ्यावे लागते. जेव्हा कमी स्कोर असतो ना, महेंद्रसिंग धोनी ज्यांनी भारतीय क्रिकेटला सर्व प्रकारच्या ट्रॉफी जिंकून दिल्या, T20 वर्ल्ड कप असेल, मग कसोटी चॅम्पियनशिप देखील असेल, IPL असेल, त्यांचं एकमेव तंत्र होतं की जेव्हा स्कोर कमी असेल ना विपक्षी टीमला ऑल आउट करण्याचा ते प्रयत्न करायचे आणि तेच त्यांनी सातत्याने केलं आणि जिंकलं आणि यशस्वी देखील झाले. आता सायली 11 तसा यशस्वी होईल का? बंटीसाठी हा चेंडू आहे. वेगवान बॉलिंग आहे रोशन वाघमारेची. यस्टनच्या मागे पण इथून वाईट बॉल. रिव्ह्यू नाहीये व्हाईट बॉल साठी. फक्त रनआउट आणि बिम्मर चेंडू साठी रिव्ह्यू. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि व्हाईट बॉलची धाव इथून स्कोर कार्ड वरती आली. स्कोर कार्ड मात्र ओपन झालं पण चेंडू चांगला होता रोशन वाघमारे. जरी थोडी दिशा भरकटली असली तरी टप्पा आणि त्यावरती असणारा वेग इथून चांगला होता. सूरज गोडविंदे यष्टांच्या मागे आपल्या संघासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करत असताना बंटी मालीच्या विरोधात रोशन वाघमारे फुल टॉस ठोकलाय बंटी मालीने. षटकार. बंटी मालीची हीच ताकद त्याने आधीच्या स्पर्धामध्ये दाखवली नाही. आता चान्स मिळाली. सुभाष भाऊ आले आणि त्यांना थोडी ताकद आणखी वाढली आणि ठोकला बंटीने. षटकार. हिटमॅन बंटीचा षटकार आहे. रोहित शर्माचा तो फॅन आहे. 45 नंबरची जर्सी आणि आता बंटीच्या बॅट मधून आलेला षटकार
25चा टार्गेट आता जणू काही आवाक्यात वाटला असेल, कारण धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 7. पुन्हा प्रयत्न केलाय. कॅच ड्रॉप. निखिल होता त्या ठिकाणी, सोपी कॅच ड्रॉप केली. अशा कॅचेस ने सामन्याला बनवता येईल. सायली 11 महालक्ष्मी तलवडेला. विशाल आउट झाला होता, बंटीला जर पाठवलं असतं तर थोडं प्रेशर बनलं असतं. स्कोर वाढला 1 ने, धावा झाल्या 8. निखिलला अशी कॅच सोडणं सायली 11 महालक्ष्मी संघाला परवडणार नाहीये. स्कोर कार्ड वरती 8 धावा, अजूनही 17 धावा इथून चेस करायचं. हवेत चेंडू पकडली क्या सूरज घोडविद्याने दिला धक्का दुसरा. बॅट्समन भूषण इथून आउट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. 8 धावा इथून झालेला, अजून 17 धावांची गरज आहे. यश खरं तर मेहनत सर्वजण करतात, पण यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सूरज गोडविंदे देखील आपल्या संघातील सर्व खेळाडूंना सूचित करतात की आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. समोरच्या टीमला ऑल आउट देण्याचा प्रयत्न करावा लागेल. जरी 24 चेंडू असले तरी 10 चेंडू मध्ये आपल्याला 10 बॅटरला आउट करता येईल. 2 आउट झालेत मार्केवाडी बच आहे. अजून धावा करायच्या 17. 17चा खतरा जोपर्यंत बंटी माळी क्रीज वरती आहे, त्याच्या साथीला सॅम आहे, तोपर्यंत इम्पॉसिबल असं मार्केवाडी बस साठी काही नाही. पण जर का हे 2 बॅटर आउट झाले, अर्धा संघ जर येत्या 4-5 धावांच्या आतमध्ये जर गारज झाला तर मात्र अडचणी वाढतील मार्केवाडी बच्या. कारण जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांचा टप्पा त्यांना पार करावा लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडून सुरू आहे. अरवन संघाच्या विरोधात कोणता संघ क्वालिफाय मॅच मध्ये एंटर होईल ते येणारा काळ ठरवेल. गोलंदाज रोशन वाघमारेचा नेक्स्ट बॉल. सॅमच्या बॅट मधून फटका. खेळाडू तिथे आहे. साहिल गोडविंदे पोहोचलाय. 1 रन इथून मिळेल. पहिल्या पॉवर प्ले मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आले तर 9. अजूनही आपण बघतोय की एकदा स्कोर चेंडू किती झालेत बघा. 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडू संपले. धावा आहेत त्या 9. 5 बॉल आणि धावा आहेत त्या 9. विकेट घ्याव्या लागते. विकेट साठीच प्रयत्न करतो सायली 11 महालक्ष्मी तलवडे. त्यांना माहिती की 24 चेंडू आहेत, 25चा टार्गेट होतं, 9 आल्यात, म्हणजे अजून जिंकण्यासाठी ज्या 16 धावा पाहिजेत. जर का बॅटर राहिले, मॅच शेवटपर्यंत घेऊन गेले तर स्कोर त्यांच्यासाठी चेस करण्यासारखा आहे. पण जर का त्यांच्या विकेट घेतल्या, प्रेशर टाकलं तर मॅच त्यांना बनवता येईल. क्रिएटिव्हिटी इथून करावी लागणार आहे. लास्ट बॉल. बंटीचा तडाखा मिड विकेटला खणखणीत असा ठोकलाय तो चौकार. कॅच ड्रॉप केली या बंटीच्या. आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांची घंटी इथे वाजवत असताना धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13. अठरा बॉल आणि आता 12 धावांची गरज. तेरा धावाले. ज्या बंटीची कॅच ड्रॉप केली नसती तर कदाचित हे 2 फटके बंटी माळीच्या बॅट मधून आले नसते. निखिलने ती मोठी घोड चूक केली, जिथे एक गुड स्टार्ट मिळाला होता. 2 विकेट, कदाचित तिसरी देखील आली असती, कारण चेंडू भरपूर आहेत. इथून 8 ते 10 बॉल जरी डॉट काढले ना तरी मार्केवाडी संघाकडे चेंडू भरपूर. 18 बॉल आहेत आणि 12ची गरज आहे. त्यामुळे विकेट घेणं एवढंच एकमेव तंत्र राहिलंय. ऍक्शनला रिॲक्शन. बंटी माळीच्या समोर जेव्हा चेंडू येतो ना, तो मागे पुढे कसलाही विचार नाही करत नाही. चेंडूवरती असं काही हातोडा शॉट मारतोय की चेंडू सीमा पारच पाठवतोय. आता 12 धावांची गरज आहे. सॅम देखील एक चांगला बॅटर आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे. पण आता सूरज गोडविंदेचा प्लॅनिंग. साहिल गोडविंदे आणखीन एक चांगला ऑलराऊंडर या संघाचा, अष्टपैलू. तलवड्याचे बघा सपोर्टर रात्रीचे खरं तर
3 वाजण्याच्या आसपास घडले. नंदू माळी दादा, पप्पू दादा आणि असे बरेच त्यांच्या पाठीराखे आहेत. चांगला बॉल टाकलाय साहिल गोडविंदेने. अजूनही मॅच इथून पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. दिशा दिशा अँगल चेक केलं जातं अंपायर कडून. आणि ही खरं तर या स्पर्धेतली पंचांची खासियत राहिली आहे. कबीर अत्तारी सर, फिरोज सर, संदीप गायकवाड सर, आणि त्यांनी मात्र योग्य आणि अचूक निर्णय या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. शरीरावरती अपील अपील अपील, स्ट्रॉंग अपील. बॅट्समन सेफ आहे. पंचांनी सांगितलं की कदाचित ज्या लाईन मध्ये तुम्हाला असं वाटे की चेंडू असावा, पण तिथून मात्र एक धाव मिळाली. स्कोर कार्ड वरती आता धावा आहेत 15. जिंकण्यासाठी पाहिजे धावा 10. बंटी माळे आलाय. हातोडा शॉट फेम बंटी माळे आता स्ट्राइक वरती आहे. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 10. समोर साहिल गोडविंदे. पहिल्यांदाच बंटी माळेच्या विरोधात तो गोलंदाजी करतोय. आता ही लढाई बघण्यासारखी आहे. समोर आला बंटी, खोदून काढलाय चेंडू. 1 धाव इथून मिळेल. 9 धावांची अजूनही गरज आहे. साहिलचं षटक सुरू आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. स्कोर थोडा कमी झाला पण तरी देखील 9 धावा वाचू शकतात जर का त्यांनी सातत्याने डॉट बॉल टाकले तर. जिंकण्याचा आत्मविश्वास अजूनही आहे सूरज गोडविंदे आणि त्यांच्या संघाकडे. सॅम इथून कदाचित मॅच समीप नेणारा एखादा फटका खेळणार का? रिव्हर्स साठी प्रयत्न करत होता सॅम. बॅलन्स सांभाळ त्याने रिव्हर्स साठी एफर्ट्स लावले होते. अनसक्सेस ठरलाय. 9 धावांची अजूनही गरज आहे. साहिल गोडविंदेचं षटक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाची मॅच. आणि आता अर्बन संघाच्या कर्णधाराने स्टेजकडे रिपोर्टिंग करावं, जिथे आता या सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. ड्राईव्ह केला ऑन साइडला. खेळाडू आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल गॅदर केला, फेक होईल. 1च धाव. आता 8 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 8 धावसंख्येची अजून गरज आहे. चेंडू मात्र भरपूर आहेत. धावांपेक्षा चेंडू जास्त आहेत, पण तरी देखील एकेका डॉट बॉलने, एकेका धावेने अगदी चेंडू आणि बॉलचं इक्वेशन इक्वल करण्याचा प्रयत्न होता. बंटीचा फटका इथून ऑन साइडला काउफेस मध्ये पोहोचला. खेळाडू केली मिस्टेक, अडवला चेंडू करणे. 2 धावांचा प्रयत्न सक्सेसफुल. 2 मिळतील पाहिजे दादा जिंकण्यासाठी. 6 येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये ते मात्र 12. एक बॉल बाकी आहे. स्कोरर इथून आम्हाला सूचित करता 1 बॉल अजून बाकी आहे. 1 चेंडू अजून बाकी. 13 बॉल आणि 6 धावांची गरज. 13 बॉल 6. विजयाचा षटकार जसा महेंद्रसिंग धोनी खेचायचे तसा मार्केवाडी ब संघाची बंटी माळी ठोकणार का, की साहिल गोडविंदे हा सामना 3ऱ्या ओव्हर पर्यंत पुन्हा कंटिन्यू ठेवणार? बंटी माळीचा विजयाचा षटकार जिंकलाय तो मात्र मार्केवाडी ब. नो प्लस षटकार पाहिजे होता. 6 खेळ खल्लास, गेम फिनिश. जिंकलाय मार्केवाडी ब आणि या सामन्याचा हिरो ठरलाय. खर तर गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली. 4ही गोलंदाजांनी चांगल्या गोलंदाजीचा नमुना इथून पेश केला आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच मानकरी ठरतोय. ज्यांच्या बॉलिंग अटॅकने विपक्षी टीमला त्यांनी फक्त 24 धावसंख्येवरती थांबवलं, तो या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. पहिला षटक ज्याने टाकलं